तर इकडं बघू शकता सगळे अंथरणं पांघरणं बाहेर आलेले आहेत, म्हणजे सगळ्या गोधडी मी बाहेर घेऊन आलेली आहे. आज ना मोठं धुणं धुवायचं आहे, म्हणजे घरची साफसफाई झाली तो व्हिडिओ तुम्हाला येत आहे दररोज. आणि आज आहे म्हणजे आज ना शेवटचा दिवस हे सगळी साफसफाई करायची, म्हणजे पूर्ण घरची साफसफाई झाल्यानंतर गोधडी धुवलं की मग संपलं. आपल्याला सत्यनारायण पूजा वगैरे मांडायची असते आणि ते मी उद्या मांडणार आहे. फक्त आज जे आहे ना जितकं होईल तितकं आज मला करून घ्यायचं आहे. म्हणून सगळ्या गोधडी ना दिनेशच्या पप्पानीच बाहेर आणून ठेवलेलं आहे. टिफिन द्यायला गेले, जोपर्यंत ते येतात तोपर्यंत गोधडी सगळी मी भिजत घालते. म्हणजे थोडंसं भिजलं ना छान निघतात, म्हणजे स्वच्छ निघतात. आणि तसं तरी सकाळीच म्हणत होते की लवकर भिजत घाल, पण लवकर कसं होणार, एक तर स्वयंपाक करायचा असतो, सगळ्यांचं जेवण खाणं, देवपूजा आणि घरची छोटी मोठी कामं खूप सारी होऊन जातात. मग त्यामध्ये ना कुठं वेळ भेटणार आहे. यामध्ये मला 9, 9:30, 10 वाजलेलेच आहेत. तर असू दे म्हणलं, आता थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण आता सगळी मी भिजत घालते आणि हे येईपर्यंत थोडंसं भिजतील पण हे, मग नंतर आम्ही धुवायला घेऊ. आणि तसं तर पुरुषांना घरातली कामं समजत नाही. ते म्हणतात हे पण करायचं होतं, ते पण करायचं होतं, सगळं करायचं होतं, पण कसं करणार ना, म्हणजे एकटीनं काय काय करायचं, त्यामध्ये वेळ तरी होणारच आहे. पण हे सगळं समजून सांगण्यापेक्षा ना त्यांना न सांगितलेलं बरं, कारण उगाच दोघांचंही डोकं खराब होणार आहे त्यामध्ये. तर इकडं पाणी घेतलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये, म्हणजे हे 2 मोठे पातेले मी गोधडी धुवण्यासाठी घेतलेले, कारण जे मोठं टोपलं येतं ना ते नाही आहे माझ्याकडे. आणि पातेले ठीक आहेत, म्हणजे वर्षाला मी यामध्ये धुवत असते आणि छान व्यवस्थित धुले पण जातात. तर यामध्ये पाणी घेतलेले खूप सारं आणि थोडंसं डिटर्जंट पावडर टाकलं आणि गोधडी मी एक एक भिजवत यामध्ये व्यवस्थित असं भिजवून घेत आहे आणि काढून ठेवत आहे साईडला. आणि जसं पाण्यात जाईल ना तसं गोधडी अजिबात उचलत नव्हती. मला धुवायचा तर प्रश्नच नाही, कारण धुवायला तर जमतच नाही, खूप वजन होतात पाण्यात गेल्यानंतर. तर दिनेशचे पप्पा आल्यानंतर धुतील, फक्त मी भिजत घालत आहे. आणि वर्षाला कधी कधी असं व्हायचं ना अगोदर, म्हणजे कधी यायचे कधी नाही यायचे. दीपक दिनेश घरी असेपर्यंत म्हणायचे की दीपक दिनेश आहेत, सगळे मिळून करा, आणि मुलांच्या मनात आल्यासारखं. तर गेल्या वेळेस दसऱ्याच्या वेळेला मी एकटीनंच हे सगळं तुडवून काढलेलं होतं. मला ना व्यवस्थित ते उचलतच नव्हते पाण्यात गेल्यानंतर, फक्त मी तुडवलं आणि पाण्यातनं बाहेर काढून ठेवलं, असं केलेलं होतं. आणि यावेळेस दिनेशचे पप्पा येतील थोड्या वेळात, कारण कोणीतरी घराकडे असले ना असं वाटतं की सगळी मिळून करतील, मला जाण्याची गरज नाही आहे. दीपक दिनेश असेपर्यंत असाच गोंधळ, घरची कुठली छोटी मोठी कामं आहेत की दीपक दिनेश आहेत ना सगळे मिळून करा, मला येणं होणार नाही, असं कारणं सांगायचे. पण आता कारणच नाही आहे, कारण आता घराकडे कोणीच नाही आहे, तर कसलंच कारण सांगायला आता जमणारच नाही आहे. तर काही ऑप्शनच नाही आहे त्यांच्याकडे की मला येणं होणार नाही किंवा करणं होणार नाही. तर फायनली आलेले आहेत, म्हणजे आज तसं तरी 2-3 वेळा येत झालेले आहेत. एक वेळा टिफिन येण्यासाठी आले, त्या अगोदरी आलेले होते. एक वेळा येऊन गोधडी वगैरे काढले, सगळे पातेले काढून बाहेर आणून ठेवलेले आहेत. आणि इकडे मी भिजवतच होते, आणखीन एक 2-3 राहिलेल्या होत्या गोधडी, तर ही भिजवलेली आहेत. आणि एक जे आहे ना अंतरायचं आहे, हे खूप जाड आहे, ते म्हणजे जसं पाण्यात गेलं ते अजिबात उचलत नाही. आणि मला ते धुवायला जमतही नव्हतं, म्हणजे भिजत घालायलाही जमत नव्हतं, इतकं ते जड आहे. तर इकडं त्या दिनेशच्या पप्पानीच ते व्यवस्थित भिजवलेलं आहे आणि आता धुवून पण घेतील. तर मी रोजचे कपडे आज हातानंच धुणार आहे. त्यासाठी पाणी गरम केलेलं होतं मी भिजत घालण्यासाठी, म्हणजे थोडंसं गरम पाण्यात टाकलं ना कपडे लवकर भिजले जातात आणि स्वच्छ पण निघतात. तर इकडं पाणी जास्त गरम झालेलं होतं, जास्त कडक होतं, त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे आणि डिटर्जंट पावडर टाकून हे सगळे कपडे भिजत घालते. म्हणजे जोपर्यंत आम्ही गोधडी धुवत आहोत तोपर्यंत कपडे भिजले जातील आणि इथंच निवांत हवेला मी कपडे धुणार आहे. आणि तसं तर आज आम्हाला पाहुण्याच्या इथेही जायचं आहे, तर थोडंसं लवकरही सगळी कामं करायची, म्हणजे 12-12:30 वाजेपर्यंत तिकडं जायचं आहे आम्हाला. तोपर्यंत सगळ्या गोधडी धुणं, वरती उन्हाला टाकणं. तसं तर ऊन पण तितकं व्यवस्थित नाही आहे, म्हणजे 2-4 दिवस झाला अजिबात ऊन नाही, असं झालं एकदम पावसाळ्याचं वातावरण, पाऊस येते की काय असं वातावरण झालं, एकदम थंड अशी हवा आणि ऊन असून नसल्यासारखं. हे अशी जाडजाड जी गोधडी असतात ना ती म्हणजे ती धुवून टाकलं ना, छान कडक ऊन असलं तर लवकर ते हडकले जातात, पण आता काही ऑप्शन नाही आहे. तर इथे सगळे कपडे मी जे दररोजचे कपडे आहेत ते सगळे मी भिजत घालून बकेट भरून ठेवलेलं आहे. आणि हे म्हणत होते कपडे तर भिजत घातलेत, आता नेऊन मशीनमध्ये टाक, म्हणजे आपण जोपर्यंत की गोधडी धुवून घेतो तोपर्यंत कपडेही धुवून होतील आणि सगळे कपडे उन्हाळा टाकता येईल, म्हणजे आपल्याला थोडा लवकर तिकडे जायचं आहे. तुझं पण लवकर आवरेल. तसं तर भांडे वगैरे किचनमध्ये खूप जास्त मी ठेवलेले आहेत, पण आज मी हातानंच धुणार आहे. तर इकडे बघू शकता ही जी जाड गोधडी आहे ना खूप जड असते, ती ना अजिबात उचलत नाही पाण्यात गेल्यानंतर, इतकं जड होतं ते. तरी पण हे धुवत आहे त्याला, म्हणजे खूप घाण झालेली आहे. ते दसऱ्याच्या वेळेला हे असंच झालेलं होतं की गोधडी फक्त पाण्यातून काढून मी ठेवली, कारण मदतीला त्यावेळेस कोणी नव्हतं आणि मला पाण्यात गेल्यानंतर ते अजिबात उचललेलं नाही आहे, म्हणून मी असंच काढून ठेवलं. तितकं स्वच्छ ते निघालेलं पण आहे. तसं तर आपण अधूनमधून धुवत नाही, फक्त 2 वेळा वर्षातनं धुणं होतं, एक तर दसऱ्याला एक तर नव्याला, त्यामुळे खूप गदळ पाणी निघत होतं. 3-4
वेळा मी पाण्यात बुडवलं तरी पण तसंच पाणी निघत होतं. खूपच हे घाण झालेलं होतं. तर इकडे मी फक्त पाणी द्यायचं काम करत होते आणि धुण्याचं काम हे करत होते. म्हणजे त्या पातल्यात एक वेळा ते टाकून बुडवायचं आणि तुडवायचं आणि मग खाली काढून थोडंसं तुडवायचं. म्हणजे बडवायला काय ते उचलत नव्हतं, त्यामुळे फक्त तुडवण्याचं काम केलेलं आहे. 3-4 वेळा पाणी चेंज केलं. मी फक्त पाणी दिलेले बकेट भरभरून आणि नळ पण तितकं व्यवस्थित चालत नव्हतं. म्हणजे त्याच्यामध्ये ते जे वायसर वगैरे असतं ना ते काढलेलं आहे, त्यामुळे आता पाणी जास्त येत आहे. नाही तर अगोदर पाणीच येत नव्हतं, त्या नळाला एकदम कमी येत होतं. तर आता गोधडी धुण्यासाठी पाणी जास्त लागणार होतं. तसं जर बोर चालू केलं तर काय होतं, वरती टाक्या भरतात, म्हणून मी बोर चालू केलेलं होतं. इथंच नळाचं जे आहे ना तर पाणी व्यवस्थित येत आहे. तर फक्त बकेटं भरून पाणी मी पातेलं भरून देत आहे यांना आणि धुवत आहेत, पिळत आहेत आणि तर ग्रिलवरती ठेवत आहोत. म्हणजे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील आणि मग वरती नेण्यासाठी थोडेसे हलके होतील गोधडी. नंतर पाण्यासोबत नेलं ना खूप वजन असतात ते. आणि जी जाड गोधडी होती ना अगोदर धुलेली ती इथंच वाळू घातलेली आहे, म्हणजे पाणी सगळं निचरा होत राहील, कारण वरती नेण्यासाठी ते उचलणारच नव्हतं, इतकं वजन होतं. आता सगळ्या गोधडी एक एक करून हे व्यवस्थित धुवत आहेत, म्हणजे बडवण्याचं आणि पिळण्याचं काम दोन्ही करत आहेत. मी फक्त पाणी देत आहे. तर इकडं हे गोधडी छान बडवून 2-3 पाण्यामध्ये एक छान असं बुचकाळून काढलेले आहे आणि छान तुडवलेलं पण आहे. म्हणजे तुडवून याचं अंग मऊ केलं ना खूप लवकर घाण निघून जाते त्याची. म्हणजे जास्त बडवायची गरज नाही, तरी पण हे ऐकत नव्हते. बडवून व्यवस्थित दिले सगळ्या गोधडी आणि नंतर पिळलेलं आहे गच्च. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी हे सगळं काढलं ना लवकर हाडकले जातात. एकतर ऊन पण व्यवस्थित नाही, तेच म्हणत होते. मी म्हटलं आता उगाच कशाला इथं जोर लावायचा ना, असंच ग्रिलवरती ठेवलं तर पाणी सगळं निचरा होतं स्वतःहून आणि मग वरती नेऊन टाकता येतं, तरी पण ऐकत नव्हते. सगळ्या गोधडी छान पिळले, छान गच्च पिळलेले आहेत आणि ते ग्रिलवरती ठेवलेलं आहे. आता छोटी मोठी आहेत, मी म्हटलं ती धुवून घेते मी, फक्त इतकं उन्हाला टाकून जावं. म्हणजे आता हे सगळं वरती वजन घेऊन जाणं मला पण जमणार नव्हतं. फक्त मी 2 गोधडी इकडे घेतलेले आहे छोटी आणि ते घेऊन वरती आलेले. बाकीचे सगळे घेऊन येतील आणि इकडे वरती उन्हाला आम्ही टाकत आहोत. म्हणजे आज तरी हरकणार नाही आहेत, कारण खूप लेट झालेला होता आम्हाला हे धुवून टाकण्यासाठी. सकाळचे 10-10:30 तरी वाजलेले आहेत आणि ऊन पण तितकं व्यवस्थित. ते ऊन असलं ना थोडासा लेट झाला तरी पण व्यवस्थित हाडकले जातात. आणि तसं तर दिनेशच्या पप्पानं खूप छान पिळलेलं आहे, त्यामुळे जास्त पाणी पण नाही आहे यामध्ये. तर परत मी आणखीन 2 गोधडी इकडे घेऊन आलेली, जी छोटी आहेत, बाकीचे घेऊन येतील. तर आता हाडकू घालत आहे. बघू शकता माझं अंग पूर्ण भिजून चिम्म झालेलं आहे. तर असं आता हाडकत राहील. आता आणखीन एक वेळा आंघोळ करणं, परत रेडी होणं आणि जाणं हे पण आहे. तिकडे सगळ्या गोधडी मी उलट्या टाकत आहे, म्हणजे थोडंसं लवकर हाडकले जातील. मग थोड्या वेळानं म्हणजे 4-5 वाजता मी पलटून टाकणार आहे, म्हणजे उद्यापर्यंत हे निवांत हाडकत राहतील. तर इकडेही टाकलेलं आहे, म्हणजे जे सळ्या आहेत ना त्यावरती टाकलेलं आहे. म्हणजे थोडंसं लोंबतं टाकलं ना लवकर हाडकले जातात, म्हणजे हवा दोन्ही साईडनं लागते त्यामुळे. तर हे बाकीचे सगळेच घेऊन आलेले आहेत. आता सगळे इकडं हाडकू घालत आहोत आम्ही. वातावरण छान झालेलं आहे, असं वाटतं की आता खाली जाऊ नये. खाली गेलं ना मग परत कामं, हे काम आहे ते काम आहे, धावपळ आपली सुरूच असते. वरती आल्यानंतर असं वाटतं की शांत वाटतं, छान कुठलीही कामं वगैरे नसतात नाही तर छान वाटतं. पण किती वेळ थांबणार. आलेलो फायनली खाली आणि यांना काही गडबड खूप होत. कपडे घालून लगेच गॅरेजला गेलेले आहेत. म्हटलं चहा तरी बनवते. चहा नाही, काही पोहे वगैरे बनवले ते पण नाही खाल्ले. म्हणत होते वीर सवासिनीचं आमंत्रण आलेलं आहे आपल्याला, खाल्लं तर ठीक नसतं, आपल्यासाठीच एक पाप केल्यासारखं असतं ते, त्यामुळे काहीच खाल्लेलं नाही आम्ही. चहा झालेला आहे माझा आणि घरी चहा पण घेतलेले नाही आहेत न म्हणत होते, कारण लेट पण झालेला होता. तर ते घाई गडबडीने गेले, त्यांनी सांगून गेले की मी येईपर्यंत हे सगळं आवरून रेडी होऊन बस. म्हणजे 12-12:30चं टायमिंग त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्याला वेळेत जायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं, आता अगोदर मी कपडे धुवून घेते. इथं खाली काही धुवायला मला जमलंच नाही, तर तिकडे मी दगड घातलेले, त्या दगडावरती कपडे छान मोडून धुवून घेते. तर बाहेरचं मेन गेट अगोदर मी ओढून घेतलं, पातेली धुवून ठेवलेली, जोपर्यंत पाणी हाडकतं याचं तोपर्यंत मी कपडे धुवून घेते. तर सगळ्या पाय पुसण्या आणि कपडे सगळं मी इकडे आणून ठेवलेलं आहे. दिनेशच्या पप्पांनी ना जे कपडे मी भिजत घातले ते सगळे आणून मशीनमध्ये घातले. म्हणत होते की तू आता हातानं धुवू नको, कारण एकतर आतापर्यंत हे सगळं धुवून म्हणजे खूप हे झालेलं आहे, थकवा येतो, त्यामुळे हातानं कपडे धुवू नको, सगळे मशीनमध्ये धुवत राहतील तोपर्यंत तू बाकीची कामं आवर. पण मी काय केलं, ते गेल्यानंतर सगळे कपडे मशीनमधून बाहेर काढले आणि मला आज हातानंच धुवायचे होते, त्यामुळे मी सगळे कपडे परत बाहेर घेऊन गेले. आणि इकडे साबण ब्रश हे पण घेतला, अंग तर पूर्ण भिजलेलं आहे माझं, तसं तर पाण्यातलीच काम आहे तर असू दे म्हणलं. तर सगळे कपडे मशीनमधले बाहेर आणलेले आहेत मी आणि आता हातानं बडवून स्वच्छ धुवत आहे. म्हणजे कधीतरी आपल्याला ही कामं केलीच पाहिजे, दररोज मशीनलाच लावत आहे आणि सवय मोडल्यासारखी झालेली आहे मला. तर आता मी तर विचार करते की दररोज हातानंच धुवायचं. मी मागं काही दिवस हातानंच धुलेले होते, पण नंतर
आणखीन एक कामाचा लोड जास्त आला मग त्या दिवशी परत मी मशीनला लावते. मला असं वाटतं ना, म्हणजे मशीनची सवय होऊ नये आपल्याला, हातानं धुवायची पण सवय राहावं. एक दिवस असा येईल की आपल्याला हातानं कपडे धुवायलाच यायचं नाही, विसरून जाईल आपण, असं पण होणार आहे. म्हणून मी कपडे अधूनमधून हातानं धुवत असते. तर अगोदर मी पायपुसण्या सगळ्या धुवल्या. किती घाण झालेले आहेत ना, म्हणजे बाहेर घातली जी पायपुसणी असते ना, कसली पाय वगैरे पुसले जातात त्याला, त्यामुळे खूप घाण झालेली आहे. ते अगोदर धुवली, परत दुसरी पण धुवलेली आहे. मी हे पातेल्या खाली टाकलेले होते कारण पातेले खराब होऊ नये म्हणून मी खाली पायपुसण्या टाकलेल्या होत्या. आणि आता रोजचे कपडे मी धुवत आहे. आज आसन वगैरे मी चेंज केले होते देवाऱ्यामधले, ते अगोदर मी धुवून साईडला ठेवलेले, या कपड्यामध्ये मिक्स केलेलं नाही आहे. आणि आता बाकीचे जे रोजचे कपडे आहेत ते पण धुवून घेते. 2 बकेट भरून घेतले आहेत पाण्याने, एकानं धुवत आहे, एकामध्ये मी पिळून इकडं वरती ठेवत आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील. तसं तर मशीनमधले कपडे ड्राय होऊनच येतात, पण जेव्हा आपण हातानं कपडे धुतो ना त्यामध्ये खूप जास्त पाणी असतं, त्यामुळे थोडा वेळ मी पिळून तर वरती ठेवलेलं आहे. तर सगळे कपडे धुवून झालेले आहेत. त्यांचे पांढरे कपडे आहेत बाबांचे, यांचे, त्यांना मी निळ घातलेला आहे आणि सगळे कपडे आता उन्हाला टाकले. तर खूप जास्त आज कपडे मी धुवलेले होते. त्यानंतर किचनमध्ये जे भांडे वगैरे झाले होते सगळे घासून घेतले, सगळी घरची कामं आवरून घेतली, फरशी पुसून घेतली. ही सगळी कामं करता करता 12 वाजलेलेच आहेत. नंतर मी आंघोळ केली आणि रेडी झालेली आहे. आणि एकदम साधी सिंपल साडी घातलेली आहे मी, म्हणजे नवीन काही काढली नाही कारण लेट खूप झालेला होता. यांचा 2-3 वेळा फोन आला की लवकर आवर, त्या पाहुण्यांचा फोन येत आहे लवकर आवर. तर जास्त कामं ज्या दिवशी काढतो ना त्या दिवशी घाईगडबड खूप होते. तर म्हटलं असू दे, म्हणजे ठीक आहे साधी सिंपल. आणि मी पर्स पण घेतले. तर तुम्ही म्हणता ते पर्स कशाला घेतलेलं, इथल्या इथं तर जायचं आहे मला, पण चावी असतं हे ते असतं आणि यांना दिलं तर काय होतं ते लवकर घरी येत नाहीत, मग आपल्याला बाहेर बसावं लागतं. त्यामुळे ठीक आहे आपलं पर्स असलेलं म्हणून मी घेतलं. लॉक वगैरे लावलेलं आहे. आता आम्ही जायला निघालेलो. तर अगोदर जेवण करून येतो आणि आता उद्या आपल्या इथंही नवं आहे, तर सगळं मला पूजेची सामग्री आणायची, साडी पण आणायची आहे. तर यांना म्हणत आहे की साडी घेऊन या तुम्ही येत्या वेळेस, आणि मला घरी आणून सोडून जाऊन साडी घेऊन या, म्हणजे उद्या कधी जाणार ना, उद्या होणार नाही, उद्या सकाळी लवकर लागतं सगळं. तर जेवण करून घरी आलो आणि हे म्हणत होते की आता तू सोबत जा, म्हणजे साडी मी आणेन आणि ती तुला आवडत नाही मग परत नेणं परत करणं ते पंचायतच नको, तू सोबत चाल आणि ती जी साडी तुला आवडते ते घेऊन ये. तिकडे कपडे वगैरे चेंज करत आहे, ते गॅरेजचा युनिफॉर्म घालत आहेत. आणि जी पूजेची सामग्री आहे ते मी काढून ठेवलेली आहे, म्हणजे जिथे पाहुण्याच्या घरी गेलो होतो ना तिथूनच मी सगळी पूजेची सामग्री घेऊन आलेली. उद्या काय काय लागतं म्हणजे आजपासूनच तयारी केली ना, म्हणजे नियोजन करून ठेवलं ना, उद्या ही सगळी कामं वेळेत होणार आहेत. कारण उद्या खूप गोंधळ होणार आहे, एकतर मदतीला कोणी नाही आहे, त्यामुळे आजपासूनच मी तयारीला लागलेले आहोत. म्हणजे 2 वाजलेले आहेत आता दुपारचे, खूप लेट झालं मला. आणि उद्या नवं आहे त्यामुळे साडी पण आणलेली आहे. बघा साडीची खरेदी करूनच आम्ही घरी आलो. तसं तर मी दिनेशच्या पप्पांना म्हणलेलं होतं की तुम्ही घेऊन या, म्हणत होते नाही तू चल सोबत, म्हणजे मी आणतो परत तू पसंत करत नाहीस आणि ते परत नाही आणणं नको. तर इकडं सगळं हे आणलेलं आहे पूजाचं पण, म्हणजे आता. आणि यामध्ये 2 फुलाचे फांदे पण आहेत, बाहेर एक ठेवलेलं आहे, ते सगळं लावायचं आहे मला. आज ना खूप जास्त कामाचा लोड आहे. तर साडी वगैरे घेऊन आली, म्हणजे सगळी बाहेरची कामं झालेली आहेत. आता मी काही झाडं पण घेऊन आली, म्हणजे झाडाचे फांदे घेऊन आलेत. म्हणजे जिथं पाहुण्याच्या घरी आम्ही जेवण करायला गेलो होतो ना तिथे वेगवेगळ्या कलरची खूप सुंदर असे फुलं लागलेली होती, तर त्याचे फाटे मी घेऊन आलेली आहे. आणि 2-3 कुंडे रिकामीच ठेवले आहेत, कारण मला ह्यामध्ये लावण्यासाठी दुसरी झाडंच भेटली नाहीत. आशेचे कुंडे माती भरून ठेवलेलं होतं. तर आता यामध्ये झाडं लावून घेते. तर एक लाल कलरची कनेरी आहे, तसं तर मला खाली जमिनीत लावायचं होतं, पण आता या दिवसामध्ये तितकं जमिनीत व्यवस्थित येत नाही कारण त्याला पाणी पुरवठा होत नाही. तर कुंड्यामध्ये ठीक आहे म्हणून मी कुंड्यामध्ये लावते. तसं तर कुंडे मी रिकामीच ठेवलेले आहेत. आणि जे 2 कलरचे फुलाचे जे आणलेले आहेत ना, म्हणजे एक निळं फुल आहे जे महादेवाला खूप आवडतं आणि एक पांढऱ्या कलरचं फुल आहे, खूप सुंदर फुल आहे. फुल उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. ते झाडं मी या मोठ्या कुंड्यात लावणार आहे आणि जे कनेरीचं आहे ते छोट्या कुंड्यात लावणार आहे. तर अगोदर तर मी पाणी टाकून घेतलं, म्हणजे ही माती कोरडी आहे त्यामुळे माती व्यवस्थित मी भिजवून घेतली. आणि यामध्ये हे फाटे मी लावते. अगोदर तर मी कनेरीचं लावले, लाल जी कनेरी आहे अगोदर पण होतं झाड आमच्या इथं, पण नंतर ते वाळून गेलेलं आहे म्हणून यावेळेस मी कुंड्यात लावलेले. खूप सुंदर फुलं लागतात एकदम लाल कलरची. आणि ही जे पांढऱ्या कलरची जे आहेत ना फुलाचे फांदे ते पण मी या कुंड्यामध्ये लावले आणि तिकडच्याही लावलेले आहेत. आता हे सगळे कुंडे मी जागेत ठेवून देते. म्हणजे इथं वरच्या साईडला पण एक कुंडा मी ठेवलेला आहे, परत बाकीचे जे कुंडे आहेत मी तिकडे ठेवत आहे, कारण हे कुंडे जास्त मोठे त्यामुळे ना तिकडच्या साईडला ग्रिलमध्ये ते बसतच नाही आहेत म्हणून मी इथंच वरती ठेवलेलं आहे. आणि 1-2 मी फांदे बाहेर जमिनीत पण लावलेले, म्हणजे 2-4 ठिकाणी लावलं तर एक तरी येईल त्यामधलं, आशानं मी लावलेलं आहे. आणि कुंडे सगळे मी इकडे तुळशी वृंदावनपाशी ठेवले, तिथं थोडासा स्पेस होता. तर पुढची तयारी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.